हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशात सगळ्याजणी. काल व्हिडिओ आला नाही, अर्जंट बाहेर जावं लागलं त्यामुळे व्हिडिओ आला नाही. मी डीमार्टमधून एक पॅकेट आणलेलं होतं बघा, ज्याच्यामध्ये सगळे सीड्स एकत्र होते. त्याच्यामध्ये ना हाळीव आहे का तो सब्जी आहे मला काही कळे ना, त्याचं चिकट लाळीगतच व्हायला लागलेलं आहे. मी एवढं लक्ष देऊन बघितलं नाही. त्याच्यामध्ये भिजत घातल्यानंतर असं एकदम ते गोगलगाईचं कसं चिकट असतं ना तसं झालं. आणि जेव्हा मी शेक बनवला ना तर ते सगळं असं चिकट झालं. हा अखंड शेक जो आहे तो आजीनं थोडा घेतला, आम्ही थोडासा घेतला असेल, बाकी सगळा डॉगींना घातला. तर म्हणचाल काय ग ताई काय करते काय होतंय, तर त्याच्यामध्ये ते बी का त्याने ॲड केलं असतील काय माहीत. कारण एकदम असं लाळीगत झाल्यानंतर ना ते खायचीच इच्छा झाली नाही कोणाला. आता मला वाटतं की आता ते ड्रायफ्रूट कसं संपवायचं, त्यातले मोठे मोठे सीड आहेत ना ते काढणार आणि जे छोटे आहे ना ते काढून ठेवू. मी एवढा किराणा आणला, सगळं भरलं. त्याच्यामध्ये राहिलं होतं काय, काड्याची पेटी राहिलेली, बेसन पीठ राहिलेलं, आट्टा आणलेला. आता आज उद्या जे आहे ते गहू आणायला लावणार आहे. आणि आता हे बनवून ठेवले. तर आजीला बघा, आता हे दिलं ना हे पिणार नाही, चहा दे म्हणणार आहे. पहिला हे देऊन बघते आणि जर म्हणली की बाबा ठीक आहे तर ठीक आहे, नाहीतर मग पहिला चहा लागतो. किती काही करा, हेल्दी देण्याचा प्रयत्न करा. तर आता ना मी चौरंग काढलेला आहे. ह्या चौरंग बाहेरच ठेवणार आहे, कारण नैवेद्य वगैरे दाखवायला. लिक्विड याला मला जरा हे क्लीन करून दे. आत कपाटात आहे बघ, पितांबरी टाकल्यामुळं पूर्ण निघालंय, पण जी चमक असते ना ती चमक राहिलेली नाही याला. आता चमक आणायसाठी लिक्विड वापरते. लिक्विड दाखवते मी नवीन ताईंसाठी. हे लिक्विड, याचा रिव्ह्यू मी दिलेला आहे, खूप बेस्ट आहे. हात भरपूर काळे होतात पण निघतं एवढा सुंदर ना. आजी जेव्हा आंघोळ करून बाथरूममधनं येते तर तिचा असा दम छटतो बघा, एकदम असे ही टाकत असते वर खाली श्वास. याचं कारण एकमेव असते की गरम पाणी जे असतं ना ते आपल्याला वाटतं तेवढं चांगलं नसतं. शक्यतो बघा रेग्युलर थंड पाण्याने आंघोळ केली तर तेवढीच आपलं बॉडी चांगली राहते. जेवढं तुम्ही गरम पाणी घ्याल तेवढी बॉडी जी आहे ती थकल्यागत होते. आणि तिचं तेच झालेलं होतं. आणि ते ना एकदम कडक पाणी घेते, नॉर्मल पाणी नाही चालत आपल्यासारखं, कोमोनी आपण म्हणतो त्याला, एकदम कडक पाहिजे. काय सुंदर समय निघालेले आहे, दिसलं. हे आहे त्या लिक्विडची जादू. एकदम मस्त. असं नवीन आणल्यानंतर कशी दिसते ना अशी समय निघाली आहे ना. घासणारा पण चांगला आहे. मी ना उत्तरेकडे तोंड करून दिवा लावते. दिवा कधीही सांगते घरात लावताना उत्तरेला तोंड करून दिवा लावायचा. पूर्वेला चालतं, उत्तरेला चालतो तोंड. दक्षिणेला तर किंचित सुद्धा घरातल्या दिव्यांचं तोंड करायचं नाही. आपली ही दक्षिण दिशा आहे. आणि हे जरी मी दिवा लावला तर हा सुद्धा मी उत्तरेला, किंवा हा उत्तरेला असेल तर एक पूर्वेला ठेवते तुपाचा, जे नंदादीप असतो. आता हा दिवा बघा, हा आता हा घासल्यानंतर कसा दिसतो बघा. हा जो आहे हा नंदादीप जो वरतोंडाचा असतो. याला काय नाही म्हणजे पर्याय नसतो. पण जेव्हा कधी तुम्ही अशा पद्धतीने समई लावता, आरत्या अशा लावता, तर त्याच्या तोंडाचं मात्र लक्ष द्या. कारण असं म्हणतात की उत्तरेकडे दिवा लावल्यानंतर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह असतात. कारण प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी एक शास्त्र असतं. आपण प्रत्येक गोष्टीला त्याला काय होतंय, त्याचा काय संबंध, असं प्रत्येक गोष्टीला नाही म्हणू शकत. कारण शास्त्र काहीतरी केलेलं आहे ना, त्याच्या मागे काहीतरी कारणं आहेत. असंच थोडीच शास्त्र तयार झालंय का. तर आता आजीला थोडंसं म्हणलं चालत राहा, फिरत राहा. एका जागेला इथं बसते आणि मग पुन्हा पाया उघडले करते. आरूला म्हणलं वर काठी आहे का बघ, ही देऊ. अरे ते काठीपेक्षा ही कुठं तर घसरायची. आरू म्हणतो हे दे. आणि हो, मला आता जस्ट एका ताईने मेसेज टाकलाय, कोहळा बांधा. हे बघा आपल्या घरात हा कोहळा आहे. गेली वर्षभर झालं. आई हे धर, हाय. वर्षभर झालं आपल्या घरात इथं कोहळा आहे. काही प्रॉब्लेम आलेला नाही. कोहळा आहे तसा व्यवस्थित आहे. तिला स्वामी असतील आणि तुमचं मन पॉझिटिव्ह असेल तर कुठलीही गोष्ट तुमच्यावर हवी होऊ शकत नसते, कुठलीही असू दे. जेव्हा तुमच्या मनातच ते राहतं, दे की काठी. जेव्हा तुमच्या मनातच असतं सतत तेच विचार निगेटिव्ह की बाबा असं होईल तसं होईल, त्यावेळेला लक्षात ठेवा की आपण जे चित्तो ते होतं. घरामध्ये होता होईल तेवढं चांगलं बोलणं, पॉझिटिव्ह बोलणं. वास्तू तथास्तु म्हणते, तसाच मन सुद्धा तुमचं तथास्तु म्हणतं. त्यामुळे कायम एक डोक्यात लक्ष का रे भैया की पॉझिटिव्ह. तिथं वर ठेवलेली विषय त्या कोहळ्याचा निघाला म्हणून मी सांगते की कोहळा बांधा न बांधा काहीही करा,
मन पॉझिटिव्ह, चांगले विचार करा, नेहमी चांगलं चिंता, दुसरी गोष्ट कर्म चांगलं करा. बघा प्रत्येकाचं आयुष्य आहे, देवधर्म करणाऱ्याला पण कधी संकट नसतात का? असतात, संकट असतात, चांगले वाईट दिवस येतात. या जगात असं कोणीच नाही आहे, कितीही मोठा भक्त असू दे त्याच्या आयुष्यात कधी दुःख नाही, संकट नाही, त्रास नाही, असं कधीच होणार नाही. त्यामुळे आपण ज्या गोष्टी काही काही विचार करतो की हे असं ते तसं घडण्याला आपलं मनसुद्धा भरपूर वेळा कारणीभूत असतं. मला अशाच आधीमध्ये कमेंट पण येतात की ताई माझ्या मनात चांगले विचार येतच नाही आहेत, माझ्या मनामध्ये सतत भीती, सतत चिंता, ह्याच गोष्टी येतात. तर ते आपल्याकडे आहे ना. तर मनाचा मालक कोण आहे का? अगदी आपले जन्म दिलेले आईवडीलसुद्धा मनाचे मालक नाहीत. मनाचे मालक आपणच आहोत ओनली. मग आपण जर विचार तोच करत राहिलो तर त्याला काय औषध काय? कारण मला बऱ्याच वेळेला कॉल पण येतात की ताई माझं असं होतंय. मला कॉल जास्त जर रिसीव्ह करायचे होत नाहीत, पण कधी त्यातला एखादा केला तर त्यांचं असं असतं की मग याच्यावर तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्ही काय तर थोडंसं सांगा. काही पण येतं. मन म्हणजे आत्ता इथं आहे तर आत्ता अमेरिकेत आहे, असलं आपलं मन आहे. आत्ता आपलं मन चांगल्या गोष्टीवर आहे तर वाईट गोष्टीवर आहे. दोन विचार दिलेले आहेत देवाने. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की देवानं हे झालं किंवा देवानं ते केलं किंवा नशिबाला कोसतो, पण विचार करण्याची बुद्धी कोणी दिले ना डोकं आपल्याला देवानं? का देवानं असं काय बिनडोक्याचं आपल्याला पाठवले का? त्याच्या दयेने आपल्याला सगळं व्यवस्थित दिले. मग आपण त्या गोष्टीचा वापर करणं गरजेचं आहे ना. आता डोक्यामध्ये दोन विचार असतात, चांगले वाईट. तुम्ही ठरवायचा, हा विचार घ्यायचा, हा विचार घ्यायचा. त्यानुसार तुम्हाला म्हणजे ॲक्टिव्हिटी करायच्या असतात दिवसभराच्या. चांगला विचार घेतला चांगलंच होणार आहे, वाईट विचाराचं अवलंबन केलं वाईटच होणार आहे. तशाच पद्धतीनं तुम्ही जे मनामध्ये काय ठरवाल त्या हिशोबाने म्हणजे तुमचं मन राहणार आहे, तुम्ही वागणार आहे. सांगणं एवढंच आहे, पॉझिटिव्ह राहा, मस्त राहा, मनामध्ये जास्त काय आणू नका इकडचं तिकडचं. मान्य आहे घर प्रपंच असतो, हे सगळं जे चाललेलं आहे समाज, याच्यामध्ये आपल्याला खूप चिंता असते, काळजी असते आणि आपण त्या गोष्टी करत असतो. आपल्याला तसं वाटतं की हे असं नव्हे असं नव्हे असं, म्हणून आपण विचार करतो. पण शेवटी आपल्या हातात आहे. का तू माझ्या पॅन्त्याला हात तरी लाव, बघ तुझी मज्जा, तुलाच त्या काठीनं ठोकती. पॅन्त्याला तर बाहेर झोपूच वाटत नाही. बघा पॅन्त्याला नुसतं घरात पाहिजे, गार पाहिजे, पंखा पाहिजे. केस पडतात म्हणून मी जास्त करून हकालपट्टी करते, कारण केस लई गळतात. आणि याला लई माया, लई म्हणजे लई माया. अक्षरशः आता असं म्हणजे हांतरुणात घेऊन झोपायचा राहिला येऊ तर आर्यन. नाही रे, जिथं तिथं जे त्या गोष्टी बऱ्या येत्या. चल प्रेम एका ठिकाणी हा घे की, मग तुला बाहेर काढते रस्त्यावर. आरूचा एक डायलॉग आहे, ग बस ग बस. म्हण बघ आरूला काय सांगायला शिकवाय गेली, ग बस. असं जरा फिर. खायचा काय एवढा मोठा सरडा इथं कुठं या झाडावर. माझी तोता हो काय करते? ए बाबा, सरडा बायकांना त्रास देतो म्हणतात. पायकान देतोय, पुरुषान देतोय. अरे मी माझं बोलते, तुझं कुठं बोलते मी? त्रास देतात म्हणजे अरे म्हणजे अंगावर येते. भैया मावा लय पडलाय, काय करू? स्प्रे करायचंय. तू छाटून टाकलंय की गाडीसाठी. मग बाहेर झाली का असं वरती छप्पर असल्यागत करायचं. आता दरवाजा माग गेलो. आज ना खूप सुंदर, खूप मस्त देवपूजा झाली. आज फुलं भरपूर निघालेली होती, सगळी फुलं वगैरे व्यवस्थित वाहिली. आज खूप साऱ्या गोष्टींची तुम्हाला उत्तरं पण देणार आहे, काही कमेंटबद्दल पण मी बोलणार आहे, कारण जे मला गरजेचं वाटतं ते मी बोलते. खूप वेळा असा विचार येतो की चला जाऊ दे, सोडून द्यावं वगैरे, पण कधी कधी असं वाटतं की हां आपण क्लिअर करत नाही, त्यामुळं कदाचित त्यांना वाटतं किंवा त्यांच्या मनामध्ये येतात वगैरे. पण आजही त्याआधी ना मला आज खूप साऱ्या गोष्टी घरातल्या स्वच्छ करायच्या होत्या. जसं की खूप आपल्या घरामध्ये फर्निचर आपण घरं झाल्यानंतर बनवतो, एवढं फर्निचर बनवतो ना की नंतर आपल्याला ते म्हणजे डेली जर बघायला गेलं तर क्लिनिंगचं होत नाही. मग आपण आठवड्याच्या क्लिनिंग वगैरे नियोजन करतो, तसं मग मी नियोजन केलेलं आहे. 8 दिवसातून एकदा जे आहे ते वरचं जे काय असेल ते फर्निचर 8-10 दिवस, कधी कधी 15 दिवस पण जातं खरं सांगायचं. पण डेली किंवा रेग्युलर हे नाही मी करत आणि हे शक्यतो करूच नाही. आणि त्याला जेवढं तुम्ही असं लिक्विडी काय लावाल तर त्या लाकडाला वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतो. काचा वगैरे पुसू शकतो, त्याला काय प्रॉब्लेम नाही आहे. मग मी एक नवीनच प्रोडक्ट आणलेलं होतं. प्रोडक्ट म्हणजे काय तर ते नाव वेगळं होतं बरं का, नाव वेगळं होतं. हे बघू शकता, हे नाव आहे. मला वाटलं असेल ना तेवढं आपण म्हणतो ना की एक बऱ्यापैकी म्हणायला हरकत नाही,
पण नाही, बऱ्यापैकीपेक्षा एक नंबर आहे ते. कारण मी जेव्हा काचा सगळ्या तिथल्या क्लीन केल्या त्यावेळेला मला तो रिझल्ट दिसला की अरे खूप सुंदर आहे. आपण बऱ्यापैकी म्हणतो पण बऱ्यापैकीपेक्षा सुद्धा बेस्ट आहे. आता तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवला आहे, मग एकदा तुम्ही आणून जरूर ट्राय करा. कुठलंही प्रमोशनल नाही, डीमार्टमधून मी घेतलेला. बरं, माझी क्लिनिंग तर चालूच राहील, पण काही प्रश्नांची मला उत्तर द्यायची आहेत जे खूप महत्त्वाचे आहेत. आणि मी बऱ्यापैकी काही गोष्टींची उत्तरं देणं टाळलेलं आहे, म्हणजे कमेंटवर बोलणं शक्यतो टाळलेलं आहे. त्या पण निगेटिव्ह कमेंटवरती तर बोलणारच नाही ना, मी कधी व्हिडिओ पण बनवणार नाही आहे. कारण कसं असतं की कोणाला तर व्हॅल्यू दिल्यागत होतं. पण हो, मला हे म्हणजे बोलणं गरजेचं आहे. आज का वाटलं, कारण मी गोष्टी क्लिअर केलेल्या नाही आहेत, त्या मुद्द्यावर मी बोलली नाही, त्यामुळे गैरसमज कदाचित लोकांचे होऊ शकतात. आता भरपूर साऱ्या कमेंट ह्या 2-4 दिवसामध्ये ना मुंबईच्या फॅमिलीला, म्हणजे मुंबईच्या आईच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणींचे गेलेले आहेत. काय काय तिला बोलण्यात आलं की तुम्ही असं तसं, तुम्ही गाडीला गेला नाही, म्हणजे खूप सारे येऊन गेले, मग तुम्ही गेला नाही, तुम्ही धोंड्याला बोलवलं नाही, असं काय बाय आहे. बघा, आता त्यांचं आणि माझं काहीच नाही आहे ना, मला काही नाही आहे ना त्यांना काही नाही आहे. पण ते मध्येच तिसरं कोणीतरी येतं आणि त्या विषयावर बोलतं वगैरे. मग काही जणांच्या मलाही कमेंट आल्या की ताई तुमचं काय वाकडं आलं आहे का, तुम्ही तिकडे गेलेलं नाही त्यांच्या कार्यक्रमाला, ते तुमच्या घरी आलेले नाहीत, काय प्रॉब्लेम आला आहे का वगैरे. मी अशा कमेंट तात्पुरत्या डिलीट मारल्या, ब्लॉक नाही केलं, डिलीट मारल्या. कारण काय होतं की मग विनाकारणचा एक बघून दुसरा मुद्दा उचलतं त्याच्यासाठी. तर असं कुठलीही गोष्ट काहीही नाही आहे. तिची तब्येत जी आहे ती तुम्हाला माहिती आहे, वर्टिगोचा तिला प्रॉब्लेम आहे, कंटिन्युअली एवढा प्रवास करणं शक्य नाही आहे, म्हणून ती आलेली नाही. तर हे लाकडी आहे बघा. लाकड आहे लाकडे लाकडी आहे रे. आणि लाकडी नसलं तर काय देणार मला? काय आहे मग ते? बघ, फायबर आहे, फायबर. ते फायबर आहे, बरोबर आहे. दिसलं काय इथं? चल, मला वाटलं लाकडी आहे. मी म्हणते तेच, याला कुठं बुरशी नाही काय नाही, मला वाटलं लाकडी आहे. लाकडी असं नसते, लाकडी हातात घेतल्यावर कळते, पक्कं लागत नाही. हा, हे हातात घेतल्यावरच कळालं फायबर आहे ते. बघ ना, बरोबर तिकडे जाऊन बघ. बरोबर आहे. जरा हत्ती जरा वाकडा कर. हा, वाकडा म्हणजे असा. इकडं. हा हा, बस 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 बस. उलट ठेवलाय. अरे बापरे, उलट ठेवलंयस का? हत्ती उलटे ते शब्द केलं. काचू वाटत तुय कर बघ. काचू वाटते बघ तिकडचा हात जरा हे कर. हा, झाला अरे हे कर, इकडे कर, असा इकडं, या साईडला असा. नको, ते चांगलं दिसत नाही. इकडं कर ग, इकडं देवीच्या साईडला कर. असा हा, समोर समोर कुठं काढू मी? पुढे मागं केलं का हत्ती का समोर समोर करायचं? समोर समोर हत्ती कधी येतात, भांडताना येतात. आरती कुठं थोडी ना भांडायला लागल्यात. अगं ते शास्त्र आहे. देवीच्या कडेला दोन्ही हत्ती समोरासमोरच असतात ना. हा, एक इकडे अशी सरळ तोंड करून असतात, असे नसतात. तू जरा बघ, जर पुस्तकात तुझंच पुस्तक आहे बघ. ते ह्यांचा ना पोचा आपला पुसायचा. दीदीच्या तोंडाला कसा करायला लागलाय बघा. गाडी जायची. अरे काय, घरातली आता गाडीची झाली आणि आम्ही घरात गाडी जायची. गाडीचा मला अजिबात वापरणार. हा ए, ते माझं सामान आहे, तुझी गाडी लहान तर दुसरं. बघितलं ताई नो कशा धमक्या देतोय, गाडीचं सामान अजिबात वापरायचं नाही. वापरणार रे तू, आमचं वापरतोय. मी तर एडिटिंग करताना बघितलंय, माझा कॅमेरा लागला, दिसला की आरू असे काहीतरी हरकती करतो. असो, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की बहीण म्हणून ती येणारच होती, पण प्रॉब्लेम तो आहे, एवढा तासाचा प्रवास. दुसरी गोष्ट, त्याच्या आधी ज्या वेळेला आमचं 25 तारखेला ठरलेलं होतं आणायचं, तर त्यावेळेला त्यांनी ऑलरेडी तिकीट काढलेलं होतं, एका रात्रीत तिकीट काढलेलं होतं त्यांनी. त्यावेळेला तिला एवढा काही त्रास नव्हता, पण जसं ती देवधर्म करून आले ना, तसं तिला खूप खूप त्रास झालेला आहे. मग आम्हीच म्हणलं हे महत्त्वाचं नाही, तुमची तब्येत महत्त्वाची आहे, त्यामुळे प्रवास टाळा. राहिली गोष्ट धोंडा, तर बघा आता धोंडा महिना तर संपत आला होता आणि त्यांचं नियोजन जे आहे ते पूर्ण शेवटाला झालं होतं. कधी, सत्यनारायण ज्या दिवशी आहे त्या दिवशी. तिने मला फोन केला, पण तिने ज्या दिवशी फोन केला त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी दादा जे आहे ते पुण्याला जाणार होते त्यांच्या कामासाठी. मग प्रॉब्लेम असा झाला की आता तू बोलवले ठीक आहे, पण दादा सकाळीच जाणार आहेत, ज्या दिवशी दादा पुण्याला जाणार त्या दिवशी त्यांचा कार्यक्रम होता. मग त्यामुळे ते पॉसिबल तर नव्हतं की बाबा जाणं येणं. तिनं मला निमंत्रण दिलं होतं की तुम्ही या सगळेजण, पण प्रॉब्लेम तो होता आणि पुढे 1-2 दिवसात धोंडा संपणार होता.
ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना आम्हाला जाता आलं, ना कार्यक्रमाला जाता आलं, ना तिला येता आलं. बघा बरेच जण अंदाज लावतात, तर्कवितर्क लावतात. एखादा व्यक्ती एखाद्या ह्याला नसेल तर यांचं काहीतरी झालंच म्हणून यांच्या डोक्यातून येतं. म्हणजे मला ते कळतच नाही. तर आता आतलं झाडून झालं. हा जो टेबल आहे हा टेबल मी काढायला लागले. पुन्हा जिथं होता तिथं टेबल ठेवणार आहे, कारण किट्टूला अभ्यास करायला जो आहे तो आता जागा नाही आहे. सोफा आहे तिथं पण सगळा माल पडलेला आहे, बऱ्याच ठिकाणी माल आहे. हा जो टेबल आहे तो रिकाम करते, म्हणजे तिला अभ्यासाला वगैरे होईल. सोबत उंदीर मामा घुसला इथं. हे परवा हे सगळं धुयाला काढलं होतं ना, तर त्या दिवशी काय झालं, हे सगळं धुयाला काढल्यानंतर इथं त्या पाईपमध्ये दगड मोठा गोटा म्हणजे ठोकला होता इथं या कोपऱ्यातल्या पाईपमध्ये. आणि या लोकांनी ते केले आणि बंदच केलं नाही. पुन्हा घुसला मोठाला उंदीर. आता लेंड्या एवढे येते ना, त्या लेंड्यावरनं कळायला लागले उंदीर घुसलेलं आहे. आता ते सगळं तिथलं कोपऱ्यातलं काढायचं आहे, दार लावून. उंदीर आहे का पहिला बघायचं आहे, असेल तर हाकलून काढायचं आहे, नाहीतर इथं मग काय खरं नाही. कारण लेंड्या दिसतात म्हटल्यावर उंदीर आहे हा अंदाज लावलाय मी तर. अजून काय डोळ्यात बघितलंय पालीच्या काय एवढ्या मोठे मोठे लेंड्या असतात काय. माझं आता 36 वय चालू झालं. काय काल इथली फरशी पुसून घेतली. 4 दिवसातून एकदा फरशी पुसायचं काम सुरू आहे आता. असं क्लिनिंग वगैरे सगळी केली. त्याच्यानंतर येऊन मस्त असं झुणकं आणि भाकरी बनवलेलं आहे. आजीला हे खूप खूप आवडतं, झुणकं आणि भाकरी. म्हणजे गावाकडे जर बघायला गेलं तर आजी म्हणते हे आमच्यासाठी सोनं आहे. तुमच्यासाठी इतर पदार्थ असतील सोनं, पण आमच्यासाठी झुणका आणि मस्त ही भाकरी खूप आम्हाला चवीला लागते. तर तिला जे आवडीचं होतं ते मिळाल्यामुळे दुपारी ती चांगलं पोट भरून जेवलेली होती. छान सिम्पल केलेलं आहे मी, त्याच्यामध्ये काहीही घातलेलं नाही. असो, काल व्हिडिओ जसं मी म्हणलं इमर्जन्सी कामामुळे मला जावं लागलं. कम्युनिटीसुद्धा मला टाकता आली नाही, कारण नेटवर्क प्रॉब्लेम भयंकर होता. त्यामुळे मला कम्युनिटी टाकता आलेली नाही आहे. बाकी तुम्ही दिलेल्या भरपूर प्रेमासाठी, कमेंटसाठी, अजून भरपूर साऱ्या त्यांचे काय काय प्रश्नांची उत्तर आहेत ती मला द्यायची आहेत. काही जणांचं असं म्हणणं आहे की आता 108 स्वामीचरित्र पारायण आपण म्हणजे करतो, तर ताई त्याच्यामध्ये आमोशा वगैरे आली तर सोडायचं का? तर नाही, कंटिन्यूली करायचे आहेत. फक्त आपले महिन्याचे 4 ते 5 दिवस जे आहेत ते गॅप, त्यात सेवा करायची नाही ना पकडायचं नाही. पण इतर कुठलाही अमावस्या येऊ, पौर्णिमा येऊ, काही येऊ दे, पारायण हे असं असतं की खंड न पडता एक सलग केलं जातं, त्याला पारायण म्हणतात. त्यामुळे तुम्हाला कुठलाही सोडायचा पण नाही आहे ना सेवा चुकवायची नाही. ओके निघालंय नुसतं यातनं चमचा फिरव की काय भरपाई काय. टायमिंग किती झालंय? 2 वाजलेत. गरम गरम मी पण घेतलंय जेवायला. मी वरच बसले. तो म्हणचाल वर का बसली ताई? वर बसू, पाय दुखायला लागलेत आता. कधीतरी बसते, कटाळा आला की वरती. कारण काय होतंय की किचन ओट्यावरनं लगेच बसले की असं थोडंसं पाठीला बरं वाटतंय, आराम वाटतंय. झुणका भाकरी खाऊन तरी बघ, लोक हॉटेलला झुणका भाकरी खातात. घरात केले गरम भाकरी गरम झुणका खाऊन बघ ना. तर हे टायमिंग जे आहे ते दुपारचं टायमिंग आहे. आजी यानं ना मसाज करत बसते. तिला चहा वगैरे दिला आणि तोपर्यंत ब्लाऊज जो आहे तो तिचा शिवून आलेला होता. हे बघू शकता, परवा घेतलेल्या साडीचा. बऱ्याच जणींचं कमेंट आले की ताई आजीला साडी कशी दिसते दाखव वगैरे. तर नक्कीच मी तुम्हाला शेअर करीन. पण ब्लाऊज शिवला. किधर बसतोय का व्यवस्थित? आई बसतोय का व्यवस्थित? काढू का? हे बसतोय का? बसतो या, पण काढू का ह्यो? नाही राहू दे, उद्या नेस. रात्रीच बघितले. चला आता मी या व्हिडिओचा इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता जरूर लाईक करा. देवधर्माला गेलेलं खोबरं भरपूर साठलं होतं, सगळं काढलं. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते व्यवस्थित निघालं होतं. सगळं साठलेलं आहे. आता ते काढणार, या डब्यामध्ये ठेवणार. एखाद्या दिवशी एखादा स्वीट पदार्थ नसेल तर याचा बुर्रा बनवायला खूप छान येतो. तो आपण कधीही डेसिकेट कोकोनट म्हणतात ना, ते सुद्धा सुंदर होतं. बघूया काय बनेल ती रेसिपी मी तुम्हाला शेअर करेन. व्हिडिओ सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.